प्रदूषण, स्वच्छता, ऐसा दिखने में आ रहा है कि इन तालुके में बीएमसी जिस ऑफिस से जिस चीज़ के लिए बनी है उसमें से कोई भी काम उसने नहीं किया है। बार बार वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता पदाधिकारी अपना निवेदन लेकर इस वार्ड ऑफिसर के पास आए हैं, बट ये वार्ड ऑफिसर बहुत ही ढीठ है और ये दलालों के लिए काम करता है, सामान्य नागरिकों के लिए नहीं, ऐसे हमारे निदर्शन में आया है। सेंट्रो बिल्डर के खिलाफ कुछ दिन पहले भी आपने लिखित पत्र व्यवहार किया था, दिवाली से पहले उन्होंने क्या आश्वासन दिया था और अब तक क्या कार्रवाई उस पर? वो बिल्डर तो इतना निकम्मा और नालायक है, बीएमसी के वार्ड ऑफिसर ने लिख के दिया है और ऐसा लिख के आया है कि उसमें कोई संबंध नहीं है, जबकि नागरिकों का समस्या जो है वो अभी तक छुट्टी नहीं है। वारंवार एसआरआ हो, बीएमसी हो या संबंधित पुलिस विभाग हो, वंचित बहुजन आघाड़ी के माध्यम से उन्हें निवेदन दिया जा रहा है। वो शायद हमारा निवेदन लेते हैं, बट उसके आगे उसका क्या करते हैं, उन सब सवालों को लेकर आज वंचित बहुजन आघाड़ी रास्ते पर उतरी है। इस विषय में ये भी सुनने में आ रहा है कि वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं को धमकी भी मिल रही है। बिल्कुल, वो तो बिल्डर है, वो सारे मंत्रियों को और फडणवीस को जेब में लेके घूमता है, ऐसा उसने कहा था। तो नक्की हमारे बच्चे लोग को धमकी भी दे सकते हैं, पुलिस के किसी झूठे केस में भी फंसा सकते हैं, लेकिन वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता इस सब किसी से डरते नहीं, क्योंकि हम श्रद्धेय बाला साहब अम्बेडकर शिलेदार हैं। अगला स्टेप क्या होगा अगर बीएमसी और प्रशासन नहीं सुनेगा तो? आप इतने देर हमारे लिए रुके, सिर्फ 15 मिनट और रुकिए। अगर वार्ड ऑफिसर नीचे नहीं आ रहा है तो आखिर में क्या होगा शाम तक? सिर्फ 15 मिनट में, शाम भी नहीं करेंगे, सिर्फ 15 मिनट में। वार्ड ऑफिसर को निवेदन दिया गया था, घोषणा दी गई, 1 घंटे से यहाँ पे निदर्शन किया, बट उनकी तरफ से कोई पॉजिटिव आंसर नहीं आया है। पुलिस प्रशासन बीच में मध्यस्थी करने का पार्ट कर रहे हैं, लेकिन हम पुलिस को भी बताना चाहते हैं कि ये जो प्रश्न है ये उनके भी है, ये किसी इंडिविजुअल या वंचित के कार्यकर्ता के नहीं, तो इस विभाग में रहने वाले हर एक नागरिक के है, उसमें पुलिस के भी घर है। तो ये स्वच्छता होनी चाहिए। बीएमसी की स्कूल जो बंद हो रही है वो नहीं बंद होनी चाहिए। यहाँ पे शताब्दी नाम का एक हॉस्पिटल है, उसको प्राइवेटाइजेशन हो रहा है, वो नहीं होना चाहिए। ऐसे अनगिनत प्रश्नों को लेकर वंचित बहुजन आघाड़ी की महिला आघाड़ी, युवा आघाड़ी और सभी लोग यहाँ पर रस्ते पर आए हैं। अगले 15 मिनिट में हम उनको स्क्रीनशॉट दिखा देंगे। सगळ्यात पहिलं आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं, आम्ही आमच्या मागण्या सांगितल्या होत्या। सगळ्यात पहिलं 2021-2022 मध्ये भारतनगर येथे भूस्खलन झालं होतं, जास्त पाऊस पडला होता, त्याच्यामुळे 19 जणांनी प्राण गमावला। त्यांचे नातेवाईक असतील, जे 150 घरं तिथे निष्कासित झाले, 150 घरांची पडझड झाली, त्या सगळ्या कुटुंबियांना आम्ही विष्णुनगर व्हिडिओकॉन अतिथी एजिस केमिकल या ठिकाणी स्थलांतरित केलं होतं। कलेक्टरच्या माध्यमातून त्यावेळेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून ती परवानगी मिळाली होती की ह्यांना त्या PAPमध्ये शिफ्ट करायला पाहिजे। त्यानुसार PAPमध्ये शिफ्ट करण्यात आलं, परंतु आता महानगरपालिकेकडून त्यांची वीज कापली जाते, लाईट कापली जाते, पाणी कापले जाते। ही एक खूप निंदनीय बाब आहे। 19 लोकांनी प्राण गमावला, परंतु महानगरपालिका त्याच्या टाळूवरचं, त्या मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करते। आमचा दुसरा प्रश्न होता सह्याद्रीनगरमध्ये, आपण जर बघितलं मलबार हिलला जर सुरळीत पाणी पुरवठा होतो तर आमच्या सह्याद्रीनगरच्या डोंगरावर पाणी पुरवठा का होऊ शकत नाही? 2019 पासून टाकी बांधण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे, पण ही महानगरपालिका तो सँक्शन होऊ देत नाही। कधी कलेक्टरकडून NOC येत नाही, तर कधी SRA कडून NOC येत नाही, अशा वारंवार चालढकल करते। आपण बघितलं ईस्टर्न फ्रीवेला 2 बोगदे आहेत, त्या बोगद्याच्या वरती झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीचं पाणी खालीच येणार आहे, त्याचं बाष्पीभवन होणार नाही। हे आम्ही वारंवार सांगितलं असताना त्याच्यावरच्या झोपड्या त्या सुरुवातीला न हटवता त्यांनी आता हटवण्याचा घाट केला आहे। ज्या ठिकाणी माऊलसारख्या ठिकाणी लोकांना स्थलांतरित केलं, परंतु आज त्या लोकांना पुन्हा दुसरीकडे स्थलांतरित केलं जातं आहे। त्यावेळेसचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितलं की माऊलसारखं ठिकाण हे राहण्यायोग्य नाही, प्रदूषणाची जागा आहे, म्हणून दुसऱ्या ठिकाणी त्यांना हलवण्यात यावं। आज पांजरापोळमधल्या 2000 झोपड्यांना माऊलसारख्या गलिच्छ ठिकाणी स्थलांतरित करण्याचा घाट महानगरपालिकेने उचललेला आहे। बुद्ध पार्कच्या नावाखाली, बोगद्याचं सुरक्षेच्या नावाखाली ह्या सगळ्या झोपड्या तिकडे स्थलांतरित करायच्या। पांजरापोळमध्ये 7.5 एकरचा RGPGचं रिझर्वेशन आहे। आमची मागणी आहे ते RGPGचं रिझर्वेशन हटवावं आणि त्या 2000 झोपड्यांना तिथे घर बांधून देण्यात यावं, ही आमची मागणी आहे। देवनार पशुवधगृहामध्ये
प्राण्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी चिमणी बांधण्यात आलेली आहे. त्या चिमणीचा धूर लगतच्या असलेल्या बिल्डिंगमध्ये जातो. आमची मागणी आहे ती चिमणी देवनार पशुवध गृहामध्ये असावी, पण त्या ठिकाणी नसावी, त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावं. सेंट्रिओ बिल्डरच्या माध्यमातून MG शहाच्या माध्यमातून 496 कुटुंबाची फसवणूक झालेली आहे. ते 96 कुटुंब आज रस्त्यावर सैरावैरा फिरत आहे. त्या कुटुंबांना कायमस्वरूपी SRAच्या माध्यमातून MG शहाने घर देण्यात यावं, ही आमची मागणी आहे. आपण इथं शेजारीच बघताय की इथं मोठा एक RDC RMC प्लांट आहे. त्याचा धूर, त्याचं केमिकल, त्याचं सिमेंटचं कण सगळे इथल्या लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये जात आहेत. हा प्लांट सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत चालायला पाहिजे संध्याकाळी, परंतु हा प्लांट रात्री 1 वाजेपर्यंत चालतो. म्हणजे आम्ही दिवसा प्रदूषण सहन करतोच, परंतु रात्री हे प्रदूषण आम्हाला झोपू देत नाही. अशा अनेक समस्या आहेत. वॉटर मीटर, गटर, राशन, आरोग्याच्या ह्या समस्या आहेतच. मुंबई महानगरपालिकेचं जर तुम्ही दुपारचं मिड डे मील पाहिलं तर हे मिड डे मील निकृष्ट दर्जाचं आहे. ते शिक्षक खाऊ शकत नाही तर मग त्या विद्यार्थी कसे खातील? अशा मिड डे मील त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. आमचा आक्षेप आहे महानगरपालिकेने ते चांगला त्याचा कारभार करून चांगलं सुदृढ असं चांगलं आरोग्य आमचं तयार होईल, आमच्या मुलांचं भविष्य तयार होईल असं ते मिड डे मील त्या मुलांना द्यावं. अशा अनेक प्रश्नांना हात घालत आम्ही आज महानगरपालिकेला पोचलेलो आहेत. प्रशासन हे हिंगोले यांनी वारंवार तक्रार केल्याच्या नंतर आमच्या पत्राला साधं उत्तर देऊ शकत नाही हा माणूस. हा मगरीच्या कातड्याचा आहे का हा हिंगोले? याला जर रस्त्यावर पकडून मारलं तर काय करेल हा? आज ती वेळ आली आहे. हे सगळे आम्ही ज्या वेळेस त्यांच्याकडे येतो भांडतो त्यावेळेस त्यांचे अधिकारी वकिलीची भाषा करतात. ठेकेदारांच्या वकिली जसे वकील असतात अशी भाषा करून हे लोक बोलतात. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा रोष आहे, जनतेमध्ये रोष आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आज एवढ्या मोठ्या ताकदीने हा मोर्चा इथे आलेला आहे. आमचे मुंबई अध्यक्षांनी सांगितल्याच्या बोलले 15 मिनटं बघा काय होतंय. जर आमचा आवाज गेला नाही तर 15 मिनटामध्ये आम्ही यांना अल्टिमेटम देतो. 15 मिनटामध्ये हे चित्र बदललेलं असेल. आम्ही आज जो हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो मोर्चा काढलेला आहे तर आम्ही याच्या अगोदरही खूप वेळा BMCला पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु आम्हाला ठोस असं त्याचं उत्तर भेटत नाही आहे. मी वॉर्ड क्रमांक 139 मध्ये राहते. वॉर्ड क्रमांक 139 मध्ये असं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. तिकडे जर 25 नंबर गल्ली तिथेच बाजूला लागून खूप मोठा नाला आहे. तो नाला आज 2 वर्ष झालेला आहे, साफ झालेला नाही आहे. गेल्या महिन्यातच मी इथे घनकचरा विभागामध्ये येऊन त्याची विचारपूस केली तर मला असं उत्तर देण्यात आलं की तो जो नाल्यात साफसफाईचं जे आहे ते आमच्या विभागामध्ये येत नाही, तुम्हाला त्यासाठी घाटकोपरला N-वॉर्डला जाऊन ती कंप्लेंट करावी लागेल. त्यानंतर मी त्यांना म्हटलं का असं होतंय तर त्यांनी सांगितलं की तिकडचं जे आम्ही ठेकेदार आहेत ते लोकांना ते कॉन्ट्रॅक्ट परवडत नाही. त्यांना ही विचारणा करण्यात आली, जर ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट परवडत नाही तर तुम्ही रहिवाशांचा जीव वेठीस धरणार आहात का? रहिवाशांना तुम्ही जर सुखसुविधा देऊ शकत नाही, तुम्ही 139 मध्ये गायकवाड नगर फिरा, बुद्धनगर फिरा, सगळीकडे तुम्हाला घाण आणि घाणच दिसणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिथे एकही BMC वाला किंवा साफसफाईवाला स्वच्छ विभाग करत नाहीये. जय भीम, जय संविधान. मी तन्वी किरण साळवे, मी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता आहे. माझं एकच म्हणणं आहे, जो हा मोर्चा आम्ही घेऊन आलो आहे त्याला न्याय भेटला पाहिजे. जो न्याय आम्ही घ्यायला आलो आहे तो घेतल्याशिवाय जाणार नाही आहे. जो बिल्डरचा असो किंवा नाल्याचा असो, कचरा असो, काही गोष्टी जे आमच्या अधिकार आहे, जो आमच्या कार्यकर्ता जे ह्या वाटेला आलेले आहेत, आम्ही असेच जाणार नाही आहोत. आम्ही का आलो आहे? आम्हाला आमचा अधिकार दिलाच पाहिजे. बिल्डरनी त्यांचे घरं दिलेच पाहिजे. आम्ही आमचा अधिकार सोडायला नाही आलो. आता जे काय मोर्चा ह्या इथे आलो आहे त्या BMC अधिकारी जे काय आहे त्यांनी आम्हाला आमचे उत्तरं द्यावी, हेच आमची मागणी आहे. अजून जे काही आमचे प्रश्न आहे ते सोडवा. का नाही सोडवत आहे तुम्ही? BMC आता तुम्ही ज्या कार्यकर्त्यासाठी तुम्हाला कार्याला ज्या कार्यासाठी ठेवलेले आहे ते तुम्ही करा ना. ते का नाही करत आहे? का गटार नाळे खराब आहेत? का सगळा कचरा आहे? तो मार्ग तुम्ही बघितलात का? तो मार्ग खूप घाणेरडा झालेला आहे. आणि जे व्यक्ती, जे आमचे मराठी माणसं आहेत, जे आपली माणसं आहेत, मुसलमान बंधू आहेत, ते जे सगळे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत. का आलेले आहेत? आज आम्हाला इथे यावं लागलं आहे. आम्हाला प्रकाश आंबेडकर आहेत, त्यांनी आम्हाला आव्हान दिलेलं आहे. जे काय आहे ते का करतोय आम्ही?
कारण आमच्या लोकांना न्याय द्यावा, तुम्ही लोकांनी द्यावा. सगळ्यांनी ही गोष्ट पसरावी की इकडच्या लोकांचा घात होत आहे, आपल्या माणसांना इथून पळवत राहिलेत, ते का करतायत हे सगळं बघा तुम्ही. BMC प्लीज वर्क ऑन दिस प्लीज. 14 सालों से सिर्फ हमें सिर्फ रगड़ाया जा रहा है और कुछ नहीं. कभी बोलते हैं कि ये जब रूम खाली हुआ था 3 साल में हम लोग आपको पूरा हम लोग जो रूम है अलॉटमेंट कर देंगे. 3 साल देखते 14 साल हो गया. 14 साल में हम लोग गंदगा पानी पिए, नाले जैसा पानी पिए, पूरा बदन पे खुजली, ये वो खर्चा दुनिया भर का हुआ है. पर आज देखते 14 साल हो गया, आश्वासन कहीं नहीं मिला है. आज देखते यहाँ तक पहुँचे हैं. कभी बोलते हैं और यहाँ तक कि पानी का बिल जहाँ पे हमें फेंका गया है, बोलते कि बहुत अच्छा जगह ये है वो है. आप लोगों को कौन सी जगह फेंका गया? यहाँ पे नटवर मारा कॉलोनी में फेंका गया है, जहाँ पे गंदगी. जिस साल हम लोग आए वहाँ पे नाले जैसा पानी जो पीने छोड़ो बदन पे लगाने लायक नहीं है. वो घरों में लीकेज, झोपड़पट्टियों में क्या ना एक से एक घर होता है, पर बिल्डिंगों में सोचते हैं कि बिल्डिंग में अच्छा रूम होगा, पर बिल्डिंग में आके देखोगे ना तो लोग ना घर के अंदर ताड़पत्री बांध के रखे कि पानी छू रहा है, ड्रेनेज का पानी आ रहा है, नाले का पानी आ रहा है, किसका घर लीकेज है. अगर आप को देखोगे तो ऐसा ना घर में ताड़पत्री बना है, लोग देखेंगे तो बोलेंगे कि अरे ये तो झोपड़पट्टी से भी गंदा हालत है. जितने भी घर है सभी की परिस्थिति खराब है. सबकी परिस्थिति वैसी ही है. अब पानियों की परिस्थिति किस तरीके पानी की परिस्थिति आप लोगों को पानियों के बिल 2011 में जब हम आए 11 में ठीक पानी का ये आश्वासन दिया, नहीं हुआ. 12 में नहीं हुआ, 13 में भी हुआ, 14 में भी नहीं हुआ. नाले जैसा पानी. और आज तक का हम लोग जब पानी का हिसाब लगाते यहाँ पे आके हम BMC वार्ड में जब ये पानी का हिसाब लगा रहे तो हमारे नाम पे 12 लाख 13 लाख पानी का बिल पेंडिंग दिखा रहा है. अब बताओ जो इंसान पानी पीने लायक नहीं है वो 12 लाख का बिल हमारे ऊपर ठोक रहा है. कहाँ से देंगे? घर का ठिकाना नहीं. 3 साल में रूम देने के लिए बोला, 14 साल निकल गया, पीने का पानी नहीं और इतनी गंदगी पानी. ये है मुद्दा. आज कम से कम हम लोग को 14 साल हो गए. कम से कम 14 साल हो गया. 14 साल में बिल्डर ने हम लोगों को एग्रीमेंट पहला दिया था जो जब रूम खाली करने के लिए. अभी वो एग्रीमेंट में लिखा हुआ था 3 साल में आपको रूम मिल जाएगा. वो रूम अभी तक 3 साल में मिला नहीं. आप दिवाली से पहले भी एक डेलीगेशन बिल्डर के ऑफिस एक डेलीगेशन आप किए थे. उन्होंने आश्वासन क्या दिया था आपको, क्यों अब तक कार्रवाई नहीं हुई इस पर? आश्वासन मतलब वो लोग बोले कि अब बिल्डिंग का काम चालू है, दूसरे बिल्डिंग का काम चालू है, वो बिल्डिंग में आपको रूम मिल जाएगा. उसके बाद हम लोग को बिल्डर का और हम लोग को कुछ बोलना बात ही नहीं हुआ है. तो दिवाली के बाद जो उन्होंने टाइम दिया था उसके बाद नहीं मिला, हम लोग नहीं मिला है.